जय हिंद मित्रांनो. तर आपली जे 15 दिवसात 90% इंग्लिश बोला शिका त्यामधली आपली आजची 13वी सिरीज आहे. आता राहिले आपले 2 फक्त सिरीज. ठीक आहे. त्यापूर्वी बघा तुम्हाला एक सांगायचं आहे, आज आहे 1 जुलै 2024. तर आजपासून आपल्या देशामध्ये काही नवीन कानून बनलेले आहेत. ठीक आहे. तर त्यात नवीन कानून कोणते कोणते मला मान्य आहे की बाबा हे आपला सिलेबस नाही, आपला फक्त इथे इंग्लिश शिकवणं आहे सिलेबस. पण जो कोणी विद्यार्थी इंग्लिश पण शिकायचा आहे पण त्याला हे पण जनरल नॉलेज माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि मी दुसऱ्या चॅनलवर सांगत असतो असलं जनरल नॉलेज, ज्याचं नाव आहे श्री सरकार 007. ठीक आहे. त्यावर तुम्ही जाऊन असले व्हिडिओ बघू शकता. मी देशाच्या रिलेटेड चांगली माहिती त्याच युट्यूब चॅनलवर टाकतो. त्याचं नाव आहे श्री सरकार 007. ठीक आहे. तर 3 नवीन कानून कोणते कोणते आलेत बघा. आपली जी भारतीय दंड संहिता होती की नाही, IPC म्हणत होतो आपण त्याला, इंडियन पिनल कोड 1860 चा जो कायदा आहे, त्या ठिकाणी आता आजपासून नवीन नाव आलं आहे भारतीय न्याय संहिता. आजपासून सगळे कानून हिंदीमध्ये होतील. ठीक आहे. आणि त्याला म्हणायचं भारतीय न्याय संहिता 2023. त्यामध्ये 22 जे प्रावधान आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. जुन्या ह्याच्यामधले नवीन 9 प्रावधान त्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. आणि कुल म्हणजे संपूर्ण म्हणजे 356 त्यामध्ये नवीन धारा जोडण्यात आलेली आहे. ठीक आहे. दुसरा बघा आपराधिक प्रक्रिया संहिता, त्याला आपण म्हणतो CRPC. CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि सिमिनल प्रोसिजर कोड 1973 चा कायदा आहे आणि लागू करण्यात आलेला होता 1 एप्रिल 1974 ला. ठीक आहे. आता त्या ठिकाणी ह्याचं दुसरं नाव देण्यात आलं आपराधिक प्रक्रिया संहिता. CRPC 1973 च्या जागी त्याला आता नाव देण्यात आलंय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ठीक आहे. म्हणजे एवढं समजा की नावामध्ये चेंजेस केलेला आहे. हे निळ्या ह्याच्यामध्ये आहे ते पुराणिक नाव आहे आणि लाल ह्याच्यामध्ये जे मी लिहिलोय ते आता नवीन नाव आहे. आणि त्यामध्ये 533 नवी धारा जोडण्यात आलेली आहे. नवीन कानून धारा म्हणजे काय, नवीन कानून जोडण्यात आलेले आहेत. तिसरं बघा पुराणे भारतीय साक्ष अधिनियम, म्हणजे पुराणी भारतीय साक्ष जो अधिनियम कायदा होता त्या ठिकाणी आता त्याचंच नाव बदलून ठेवण्यात आलंय भारतीय साक्ष अधिनियम. ठीक आहे. आता महत्वाची जानकारी बघा. पहिल्यांदा हा प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडण्यात आला होता 12 डिसेंबर 2023 ला. लोकसभेमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. नंतर 20 डिसेंबर 2023 मध्ये लोकसभेमध्ये तो पारित झाला, म्हणजे लोकसभेच्या लोकांनी त्याला मंजुरी दिली. ठीक आहे. 21 डिसेंबर 2023 ला राज्यसभेच्या लोकांनी पण मंजुरी दिली, त्याच्यातून तो पारित झाला. 25 डिसेंबर 2023 ला राष्ट्रपतींनी मंजुरी म्हणजे त्या नवीन विधेयकावर स्वाक्षरी केली आणि तो नवीन बनला कानून. ठीक आहे. आणि 1 जुलै 2024 पासून तो लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घ्या मित्रांनो, बिंदास घ्या. ठीक आहे. क्लिअर समजलं. तर आज आपल्याला काय काय शिकायचं आहे, आज आपल्याला कंजंक्शनचा तिसरा पार्ट शिकायचा आहे. कंजंक्शनचा आज आपला तिसरा पार्ट आहे. त्यापूर्वी मी 2 कंजंक्शनचे पार्ट घेतला होतो. प्रिपोजिशन आणि कंजंक्शन शिवाय तुमची जी 40% इंग्रजी आहे ती अपूर्ण आहे मित्रांनो. प्रिपोजिशन आणि कंजंक्शन शिवाय तुमची इंग्लिश हे खूपच अवघड आहे शिकणं. ठीक आहे. 40% इंग्लिश ही तुमच्या ह्याच्यावरच अवलंबून आहे. म्हणून आज आपण घेत आहोत कंजंक्शनचा तिसरा पार्ट. त्यामध्ये काय शिकायचं मास्तर, तर बघा त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे नॉट ओनली बट ऑल्सो. त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, नॉट ओनली बट ऑल्सो. दुसरं शिकायचं आहे अँडचा उपयोग कसा करायचा. तिसरं जे शिकायचं आहे आपल्याला त्यामध्ये बघा बोथ आणि डॅश 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 अँड हे शिकायचं आहे. पुन्हा चौथं जे आपल्याला शिकायचं आहे ऍज वेल ऍज, ह्याचा अर्थ काय आणि तो कसा वापरायचा हे पण आपल्याला शिकायचं आहे. 5वं जो आहे इवन देन, इवन देन म्हणजे तरी सुद्धा किंवा तरी पण, तरी पण. आणि 6वं जे आहे देन ऑल्सो,
त्याला म्हणायचं तरी सुद्धा, देन ऑल्सोला तरी सुद्धा. विचार करायला गेल्यावर तरी पण आणि तरी सुद्धा आपण एका शब्दासाठी वापरतो, एकच अर्थ होतो. ठीक आहे, तरी पण मी गेलो नाही, तरी सुद्धा मी गेलो नाही, दोन्हीचा अर्थ सेमच होतो. आणि फक्त जर तुम्हाला अलग अलग इंग्लिश मध्ये वर्ड वापरायचे, इवन देन म्हणा, तरी पणला इवन देन म्हणा, आणि तरी सुद्धा इंग्लिश मध्ये म्हणतात देन ऑल्सो. ठीक आहे, आता ह्याचा वापर करून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. इथंच मी समोर वाक्य काय बनवतो जर आपल्याला जागा सुटसुटीत वाटला तर. ठीक आहे, बघा आता पहिलं वाक्य आहे कशासाठी, बघा नॉट ओनली बट ऑल्सो कसं वापरायचं. पहिलं वाक्य बघा, मी माझं शेवर घेतो, श्री इज टीचर, म्हणजे मी कोण आहे, टीचर आहे. अँड नाही होतं, आपल्याला हे करायचं ना, श्री इज टीचर, ही इज फार्मर. श्री इज टीचर अँड ही इज फार्मर, ही इज फार्मर. ठीक आहे, मग बाबा आता ह्याला नॉट ओनली आणि बट ऑल्सो कसा यूज करायचा, काहीच करायचं नाही मित्रांनो. ठीक आहे, काय करायचं, पहिलं सुरू वाक्य जसे तसं घ्यायचं. श्री इज, श्री कोण आहे, टीचर पण आहे आणि फार्मर पण आहे. मग आणि ह्याच्यामध्ये कॉमन घटक काय बघा, श्री इज आणि ही इज. ही इज म्हणजे काय, तोच, तोच म्हणजे कोण, श्री. ठीक आहे, जसं की बघा श्री इज टीचर, श्री शिक्षक आहे आणि तो कोण आहे, फार्मर पण आहे, तो शेतकरी पण आहे. म्हणजे ही म्हणजे काय, याचा अर्थ असा होतो की श्रीच आपल्याला म्हणायचं होतं. मग आता बघा काय करायचं, कॉमन काय, श्री इज आणि ही इज कॉमन आहे का ते काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी घ्यायचं नॉट ओनली बट ऑल्सो. ठीक आहे, जसं श्री इज नॉट ओनली टीचर, नॉट ओनली टीचर बट ऑल्सो फार्मर. ठीक आहे, श्री इज नॉट ओनली टीचर बट ऑल्सो फार्मर. श्री टीचर नाही, श्री टीचर नसून, सॉरी, श्री शिक्षक आहे आणि त्याचसोबत श्री कोण आहे, शेतकरी पण आहे. श्री हे टीचर नसून सुद्धा ते एक शेतकरी आहेत, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता दुसरे एक वाक्य घेऊन दाखवू का तुम्हाला. आता ह्याच दुसरे वाक्य बघा, आपण एक दुसरं वाक्य घेऊ नॉट ओनली बट ऑल्सो साठी. ठीक आहे, की बघा अरुण इज पुअर, ही इज काइंड. अरुण इज पुअर, ही इज काइंड. सेम वाक्य घेऊन म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होईल. ठीक आहे, आता ह्याला नॉट ओनली बट ऑल्सो कसं वापरायचं बघा, मी तुम्हाला काम ह्याच्यात कॉमन काय, अरुण इज आणि ही इज. अरुण म्हणजेच काय, ही होईल. अरुण गरीब आहे आणि तो, अरुण इज पुअर, ही इज काइंड, सॉरी, ही इज काइंड, सॉरी हा. अरुण गरीब आहे आणि तो दयाळू सुद्धा आहे. काइंड म्हणजे काय, दयाळू. ठीक आहे, मग आता आपल्याला असं म्हणायचं, अरुण गरीबच नाही तर अरुण दयाळू सुद्धा आहे. अरुण गरीबच नाही तर दयाळू सुद्धा आहे. तर ह्याला काय म्हणायचं मास्तर, ह्याला काय हे नाही मित्रांनो, ह्याला काय म्हणायचं बघा, अरुण जशाच तसं घ्या. अरुण इज नॉट ओनली पुअर बट ऑल्सो काइंड. ठीक आहे, अरुण इज नॉट ओनली पुअर बट ऑल्सो काइंड. अरुण हे गरीबच नाही तर अरुण दयाळू सुद्धा आहे. ठीक आहे, आता ह्या नॉट ओनली बट ऑल्सो स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. ठीक आहे, क्लिअर झालं मित्रांनो. आता बघा अँड कधी वापरायचं, आता अँड कधी वापरायचं. ठीक आहे, आता हेच वाक्य बघा. आता हे जे दुसरं वाक्य आहे, अरुण इज पुअर, ही इज काइंड, ह्यामध्ये अँड कुठं वापरायचं बघा, दुसरं काय, आता अँड. तर बघा काय लिहायचं, अरुण कोण आहे, अरुण इज पुअर आणि त्याचा कॉमन पॉइंट का, ही इज. मग ही इज काढून टाका. अरुण कोण आहे, गरीब आहे आणि दयाळू सुद्धा आहे, असं लिहायचं, झालं. ही इज काढायचं, त्या ठिकाणी फक्त अँड लावायचं. अरुण इज पुअर अँड काइंड, अरुण गरीब आणि दयाळू आहे, याचा अर्थ ते होतो. आता ह्या ठिकाणी बघा, श्री इज टीचर, ही इज फार्मर. ह्या ठिकाणी तुम्ही काय करचाल,
ही इज काढून टाकचाल आणि त्या ठिकाणी करायचं श्री इज टीचर अँड फार्मर. ठीक आहे हो, एकदम सोप्या भाषेत सांगतो. आता बोथ अँड कधी वापरायचं मास्तर? आता बोथ अँड कधी वापरायचं हे ह्याचं वाक्य आहे बघा. हे नॉट ओनलीच हे वरी झालं. आता बोथ अँड कधी वापरायचं? आता वाक्य घेऊत आपण तिसरं, हेच घेऊत आपण हा, श्री इज टीचर हे इज अ फार्मर, हेच वाक्य आपण बोलू. श्री इज टीचर ही इज फार्मर. ठीक आहे. आता बोथ आणि अँड कुठं वापरायचं बघा, काहीच नाही. श्री इज टीचर, आता हे जस्ट तसं लिहायचं. श्री इज इज जे आहे त्याच्या पुढे काय लिहायचं? बोथ. इजच्या पुढे लिहायचं बोथ. जसं आता बघा तुम्हाला मी तयारच करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. श्री इज बोथ, श्री इज बोथ काय काय? श्री टीचर अँड फार्मर. श्री हे श्री जो आहे तो दोन प्रकारचा माणूस आहे. श्री कसा आहे? श्री टीचर पण आहे, शिक्षक पण आहे आणि फार्मर पण आहे. बोथ कुठं वापरलं बघा? इजच्या नंतर बोथ वापरायचं. टीचर जशाल तसं ही इज काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी लावायचं अँड. एकदम सोपं आहे, कन्सेप्ट काहीच नाही. जे कॉमन शब्द आहेत ते कधी काढून टाकायचे आणि त्या ठिकाणी आपला कंजंक्शन वापरायचा. कॉमन म्हणजे कसं? श्री इज आणि ही इज कॉमन झालंय वाक्यामध्ये, तर कुठला तरी कॉमन काढून टाका, ही इज काढून टाका. ठीक आहे. आता बघा, आता अरुणचं वाक्य घेतलं आपल्याला. आता बोथ अँड कसं वापरायचं अरुणसाठी? बघा, अरुण इज पुअर ही इज काइंड, ही इज काइंड. मी तुम्हाला का म्हणलो? अरुण गरीब आहे, अरुण दयाळू बी आहे. मग ह्याच्यामधलं कॉमन काढून टाका. कॉमन काय? अरुण इज किंवा ही इज. मी ह्या ठिकाणी ही इज काढून टाका, कारण अरुणच गरीब आहे आणि दयाळू पण आहे. मग ही इज काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी काही नाही, सिंपल असं लिहायचं. अरुण इज बोथ. अरुण हे दोन प्रकारचा माणूस आहे. कसं? पुअर आणि ही च्या ठिकाणी लावा अँड, आणि काइंड जशाला तसं, काइंड जशाला तसं लावून टाका मित्रांनो. ठीक आहे. बोथ झालं का? क्लिअर झालं कन्सेप्ट? आता आपण वापरूत ऍज वेल ऍज. आता आपण वाक्य बहुत चौथं ऍज वेल ऍज. आतापर्यंत आपण बघा नॉट ओनली शिकलो, अँड शिकलो, बोथ अँड शिकलो. आता आपण बहुत ऍज वेल ऍज. आता हेच वाक्य आपण घेऊन बघू. अरुणच वाक्य घेऊन बघू. अरुण इज पुअर ही इज काइंड. आता ऍज वेल ऍज कुठं वापरायचं? आता ऍज वेल ऍज कुठं वापरायचं? इज काढून टाकायच्या मध्ये. अरुण इज जे आहे आता इथे काढून टाकायचे आपल्याला कॉमन का? ही इज. ठीक आहे. एक सेकंड मी याच्यामध्ये इंक भरतो. ठीक आहे. आता बघा ऍज वेल ऍज कुठं वापरायचं? मी म्हणलो कॉमन काढून का टाकायचं? ही इज काढून टाकायचं. आता याचा वाक्य तयार होतो. अरुण इज पुअर आणि त्याचसोबत, ऍज वेल ऍज म्हणजे काय? त्याच सोबत. ऍज वेल ऍज म्हणजे त्याच सोबत. अँडचा अर्थ होतो आणि. अँडचा अर्थ काय होतो? आणि. ठीक आहे. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे हेही नसून तोही आहे. ठीक आहे. तो गरीब नसून तो दयाळू पण आहे. गरीब पण आहे आणि दयाळू पण आहे. बोथ अँड म्हणजे दोन्ही पण आहे. बोथ अँड म्हणजे दोन्ही पण आहे. ऍज वेल ऍज म्हणजे अरुण गरीब त्याच सोबत, ह्याचा अर्थ होतो त्याच सोबत. अरुण गरीब आहे आणि त्याच सोबत तो दयाळू आहे. ठीक आहे. अरुण इज पुअर ऍज वेल ऍज काइंड. ऍज वेल ऍज काइंड. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ होतो अरुण गरीब आहे त्याच सोबत दयाळू पण आहे. ठीक आहे. आता इवन देन आणि देन ऑल्सो आपण हे मिटूत सगळं. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या.
आता आपण बघू देन आल्सो, पुन्हा नंतर बघू इवन देन. हा दोन्हीचा अर्थ तेच होतो जवळपास. हे मिटू का? ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला असेल आता तुम्ही. झालं, 5 मिनिटांमध्ये आपली क्लास खतम होईल मित्रांनो. जसं बघा आता इवन देन आल्सो घेऊ आपण पहिलं. 5वं आहे आपलं कंजंक्शन देन आल्सो. देन आल्सो म्हणजे काय? तरी सुद्धा. देन आल्सो म्हणजे काय हो? तरी सुद्धा. देन आल्सो म्हणजे काय? तरी सुद्धा. जसं बघा एक वाक्य पण तुम्हाला सांगतो. आय वॉज इल. इल म्हणजे काय हो? आजारी. आय वॉज इल म्हणजे मी काय होतो? इल म्हणजे काय? मी आजारी होतो. ठीक आहे. आय वॉज इल देन आल्सो आय वर्क हार्ड. आय वर्क हार्ड. वर्कड म्हणजे मी केलो. काय केलो? काम केलो. बघा, मी आय वॉज इल मी आजारी होतो. देन आल्सो तरी सुद्धा. आय वर्क हार्ड म्हणजे मी कठीण मेहनत केली. ठीक आहे. मी खूप मेहनत केली. मी खूप कष्ट केले असं अर्थ होतो. ठीक आहे. मी आजारी असून सुद्धा मी काम केले असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. आता एक दुसरं वाक्य घेऊ देन आल्सोच. जसं बघा, ही इज अनएज्युकेटेड. ही इज अनएज्युकेटेड. ही इज अनएज्युकेटेड. मी ह्या पेन लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. देन आल्सो. ठीक आहे. ही इज अनएज्युकेटेड तो अशिक्षित आहे. अनएज्युकेटेड म्हणजे काय? अशिक्षित आहे. देन आल्सो तरी सुद्धा. ही नो अबाउट जनरल नॉलेज. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो? सिंपल सांगतो. ही इज अनएज्युकेटेड म्हणजे तो अशिक्षित आहे म्हणजे न शिकलेला आहे. ठीक आहे. आपण आपल्या गावठी भाषेत म्हणतो अनपढ. तो अनपढ आहे. तरी सुद्धा. देन आल्सो म्हणजे काय? तरी सुद्धा. ही नो अबाउट जीके तरी सुद्धा त्याला जनरल नॉलेज विषयी, सामान्य ज्ञान विषयी माहित आहे. ही नो अबाउट जीके म्हणजे जनरल नॉलेज विषयी त्याला माहित आहे. ठीक आहे. आता बघा 6वं आणि लास्टचं आपलं इवन देन. इवन देन म्हणजे काय? तरी पण. याचा अर्थ होतो तरी पण. आता ह्याचं मी एकच वाक्य तुम्हाला सांगेन, नंतर तुम्हाला ह्याचं दुसरं जो एक्झाम्पल आहे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये स्वतः तयार करून मला सांगायचं आहे. ठीक आहे. एक तुम्ही ट्राय तर करू शकता मित्रांनो. आता बघा इवन देनचं एक आपण वाक्य घेऊ. जसं की शी डिड नॉट बी इन्फॉर्म. शी डिड नॉट बी इन्फॉर्म किंवा शी डिड नॉट बी इन्व्हायटेड. शी डिड नॉट बी इन्व्हायटेड. इवन देन शी केम. इवन देन शी केम. इवन देन आपण दुसऱ्या पेनने लिहू. इवन देन म्हणजे तुम्हाला समजेल. आता याचा अर्थ काय होतो? बघा, शी डिड नॉट बी इन्व्हायटेड तिला आमंत्रित केलं नव्हतं. इन्व्हायटेड म्हणजे केलं नव्हतं. शी डिड नॉट बी इन्व्हायटेड तरी पण. शी केम तरी पण ती आली. तिला आमंत्रित केलं नव्हतं. आपण एखाद्या पार्टीमध्ये बघा बिना इन्व्हायटेड करण्यात जातो. कोणी आपल्याला आमंत्रित केलं नसेल तरी पण जातो. मग आपले पाहुणे म्हणतात बघा ह्याला कसं का बोलवलास? मग आपण म्हणतो मी तर ह्याला इन्व्हाइट केलं नव्हतो तरी पण तो आला आहे. तसं शी डिड नॉट बी इन्व्हायटेड इवन देन तरी पण. शी केम ती आली आहे. ठीक आहे. ती आली. ठीक आहे. शी डिड नॉट बी इन्व्हायटेड इवन देन शी केम ती आली. ठीक आहे. आता स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. आता दुसरं एक वाक्य तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे बनवून एक. ठीक आहे. आजच्या क्लास पुरते एवढंच. भेटूत आपण नंतरच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.